कालाय तस्मै नमःची सुरुवात आधुनिक काळातील आजी आणि नात यांच्या गोड संवादाने होते. आजीची आषाढाचे नर्तन ही निसर्ग कविता ऐकताना मुलं भाव विश्वात हरकून जातात आणि तिथूनच महाकवी कालिदासांच्या अद्भुत जीवन प्रवासाला सुरुवात होते. हे नाटक केवळ कालिदासांचं वैभव सांगत नाही, तर त्यांच्या आयुष्यातील संघर्षही मांडते. मक्षिका नावाच्या तरुणीसोबतचे निस्सीम प्रेम, विलोमने उभे केलेले आव्हान, राजकवी बनल्यानंतर बदललेली परिस्थिती आणि विरहाच्या वेदनेतून साकारलेले महाकाव्य, अशी ही भावनिक कथा आहे. रंगभूमीवर कौटुंबिक भावविश्वाचा आणि ऐतिहासिक संदर्भाचा एक सुरेख संगम घडवून आणणारं कालाय तस्मै नमः हे नाटक आहे. नाटकाची जी सुरुवात आहे ही आधुनिक काळातील एक जी आजी आहे आणि तिची एक नात आहे रेवती. तर यांच्या गप्पा गोष्टींमधून काही तिची जी आजी आहे ती कवयित्री असते. तर तिच्या बोलण्यातनं तो प्रसंग पुढे खुलत जातो आणि लिहिलेली आषाढाचे नर्तन नावाची एक कविता असते. आजीने लिहिलेली एक कविता आहे आषाढाचे नर्तन. तर ती ऐकताना तिची जी नात आहे तर ती त्या भावविश्वात हळूहळू हरवायला सुरुवात होते आणि तिथून कालाय तस्मै नमः हे नाटक सुरू होतं. महाकवी कालिदासांच्या जीवनाचा जो प्रवास आहे, एक अद्भुत पट आहे, त्याचं जे कथानक आहे. या नाटकात कालिदास, अनंता आहेर, मल्लिका गीता शिंपी, अंबिका कविता होले, विलोम विक्रम गवांदे आणि दंतुल कौस्तुभ गायधनी यांनी उत्कृष्ट अभिनय केलाय. तसेच मामा विवेकानंद भट, निक्षेप नरेंद्र पुजारी आणि प्रियंगू मंजिरी म्हणजेच कस्तुरी गांगुर्डे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. बालकलाकारांमध्ये छोटा कालिदास, ईशान गवांदे, छोटी मल्लिका सिद्धी घडे, आजी मीरा शिंगोटे, रेवती रेवा सरोदे आणि लहान कालिदास अश्वित शिंदे यांनी उत्तम साथ दिली. याशिवाय वेदिका, शिवण्या, यशिता, स्वरा, गौरी, अपूर्वा, चैतन्य तसेच गावकरी म्हणून नीला, दगडू आणि मृणालिनी यांचाही यात सहभाग होता. विक्रम गवांदे क्षत्रिय यांनी लेखन, दिग्दर्शन, काव्यरचना, नेपथ्य व वेशभूषेची धुरा समर्थपणे सांभाळली. रंगमंच व्यवस्था मीरा शिंगोटे आणि नरेंद्र पुजारी यांनी, तर रंगभूषा कस्तुरी गांगुर्डे यांनी केली. ज्योती सरोदे यांचे पार्श्वसंगीत आणि श्रेया कडाळे यांची प्रकाश योजना नाटकाला अधिक जिवंत करते. शेवटी काळ कुणासाठी थांबत नाही, हे त्रिकाल बाधित सत्य यातून मांडण्यात आलंय. कालाय तस्मै नमः हा अत्यंत महत्वाचा संदेश देऊन हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवते. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. संदेश नेती ज्ञानी जन, हेच जगाचे साधे वचन. पण विरहाने विद्ध हृदय, कुठला मानते तर्क न्याय.